नुसार जर पीडित महिलेला राहण्यासाठी योग्य तो घर नसेल, योग्य तो निवासस्थान नसेल, तर ती दंड अधिकाऱ्यापासून ते निवासस्थान मध्ये जाण्याची आदेश कसं घेऊ शकते याची थोडक्यात माहिती देणार आहे. जर पीडित महिला तिच्या पतीच्या घरापासून इवन तो घर तिच्या पतीच्या नावावर जरी असेल तर ती त्या घरामध्ये राहण्यासाठी साहेबांकडून कशा प्रकारे आदेश घेऊ शकते. जर पीडित महिला तिच्या नवऱ्याच्या घरापासून वंचित असेल, तिला राहण्यासाठी इतर कोणता निवासस्थान नसेल, तर ती साहेबांसमोर जाऊन सदरील कलमनुसार तात्काळ निवासस्थान भेटण्यासाठी आदेश घेऊ शकते आणि यामध्ये दंडाधिकारी सुद्धा तात्काळ आदेश देऊ शकतो. जर पीडित महिला तिच्या हिंसक जोडीचा म्हणजे तिच्या नवऱ्याचा जो हिंसक जोडीदार आहे, जर ती व्यक्ती जर त्या घरात असेल तर तिला काढण्याचे सुद्धा आदेश दंडाधिकारी देऊ शकतो. त्याचसोबत कोणती मालमत्ता असेल तिला हस्तांतरण करण्यासाठी त्या मालमत्तेमध्ये ती हिंसक व्यक्ती त्याच्यामध्ये अधिकार नाही राहणार, हा आदेश सुद्धा मान्यवर साहेब देऊ शकतो. तर पीडित महिलेला आज भिण्याचं काही कारण नाहीये. हा शिक्षण महत्त्वाचा का आहे? हा शिक्षण महत्त्वाचा असण्याचं कारण हा आहे की जर पीडित व्यक्तीला निवासस्थान नसेल तर ती प्रोटेक्शन ऑफ डोमेस्टिक व्हायलन्सच्या सेक्शन